महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। नदीवेस भोसले गल्ली इथे आसावरी ताईंच्या घरी आपण आलेलो आहे। खूप छान सुंदर अशी मूर्ती त्यांनी बसवलेली आहे गणपतीची आणि त्याबरोबरच सुंदर असं डेकोरेशन पण केलेलं आहे। त्याबद्दलच त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया की त्यांनी काय केलंय। मला सांगा की नक्की काय काय केलं तुम्ही। हे पौराणिक मंदिर आहे आणि ह्याला बनवायला 15 दिवस लागले आणि पुट्ट्यापासून बनवलेलं आहे, कागदापासून आणि पुट्ट्यापासून। म्हणजे इको फ्रेंडली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे। काय काय म्हणजे किती वर्षापासून तुमच्या घरी गणपती बसतो किंवा काय वेगळी प्रथा आहे का अजून? एक 15 वर्षापासून आहे। वेगवेगळे देखावे बनवते दरवर्षी। खरंच खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी। तर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। तुम्ही काय सांगाल की दरवर्षी काय वेगवेगळ्या कुठल्या पद्धतीचे देखावे असतात आणि ते कशापासून तुम्ही इन्स्पायर होता? वेगवेगळे प्रकार म्हणजे प्रत्येक वर्षाला आम्ही सामाजिक काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करतो। यावर्षी पौराणिक मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक 15 दिवसात बनवून तयार केलेला आहे। पूर्णपणे इको फ्रेंडली बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुट्टा आणि कागद याच्यापासून बनवण्याचा प्रयत्न। खरंच खूप छान सुंदर असं त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे। कागदी पुठ्ठ्यापासून त्यांनी बनवलेलं आहे। तुम्ही बघत असाल तर गणपतीची सुरेख अशी मूर्ती आहे। महागणपती स्वरूपातली मूर्ती आहे आणि त्याच्यासोबत त्याला साजेसं असं त्यांनी ते मंदिरही मागं केलेलं आहे। मंदिराच्या मध्ये शिवाची पिंड आहे, इकडे विठ्ठल रुक्मिणी आहेत, या साईडला सुद्धा विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि खरं आपण फिरून फिरून शेवटी एकाच ठिकाणी येतो ते म्हणजे आपला बुद्धीचा देवता गणेश। तर त्यांनीच आपल्याला ही ताकद दिलेली आहे आणि त्याच्याच कलेनी आपण हे सगळं करत आलेलो आहे।